नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडई। बीड मध्ये नवनवीन घटना सातत्याने समोर येत आहेत। नुकतंच एका आईने आपल्या मुलीने आत्महत्या केली, त्याची दखल प्रशासनाने घेतली नाही म्हणून एकनाथ शिंदेंना लिहिलेलं पत्र व्हायरल झालंय। तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची सुनावणी सुरू आहे। मधमध्ये जेलमधून नवनवीन खुलासे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेची येत असतात। वाल्मिकचा दुश्मन महादेव गीते देखील जेलमध्ये आहे आणि त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली असे मध्यंतरी समोर आलं होतं। त्या विषयात आता मोठी अपडेट समोर आली आहे, पाहूया काय। संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला 31 मार्च रोजी जेलमध्ये मारहाण झाल्याचं वृत्त आलेलं होतं। महादेव गीते, अक्षय आठवले यांनी त्याला मारहाण केल्याचं देखील सांगितलं जात होतं। त्यानंतर महादेव गीतेला दुसऱ्या जेलमध्ये हलवलं, मात्र वाल्मिकनेच आम्हाला मारहाण केली असं गीतेंचं म्हणणं होतं। या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची माहिती पुढे आलेली असून जो व्यक्ती जेलमध्ये 9 दिवस राहून बाहेर आला त्याने या मारहाणीची हकीकत करुणा मुंडे यांना सांगितली। करुणा मुंडे अर्थात या बीडच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी जेलमध्ये जाऊन लवकरच वाल्मिक कराडची भेट घेणार असल्याचे देखील म्हटलंय। करुणा मुंडे म्हणाला की आजपर्यंत वाल्मिक कराडने 3200 पेक्षा जास्त लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत। त्याने अनेक युवकांच्या चुकीच्या मार्गाला लावून त्यांना गुंड बनवलं। तेच लोक आता वाल्मिक कराडला त्याची जागा दाखवून देत आहेत। वाल्मिक कराडने मलाही मारहाण केली होती आणि त्यामुळे आता मी जेलमध्ये जाऊन त्याची भेट घेणार आहे। करुणा मुंडे म्हणाला आहे की मी माझ्या वकिलांसोबत जेलमध्ये जाऊन वाल्मिक कराडची भेट घेणार आहे। एक सामाजिक कार्यकर्ती एका पक्षाचे अध्यक्ष म्हणून मी भेटीसाठी जेलरकडून परवानगी घेणार आहे। ज्याने मला मारहाण केली त्याला आत भेटून आता कसं वाटतंय हे प्रश्न विचारणार आहे। वाल्मिक कराडला बाहेरचं स्पेशल जेवण जेलमध्ये मिळतं, पलंग आहे, मोबाईल आहे, ही माहिती मला आतमध्ये 9 दिवस राहिलेल्या व्यक्तीने दिली आहे। त्यानेच मला सांगितलंय की वाल्मिकला थोडीफार नाही तर खूप जास्त मारहाण झालेली आहे। मला जशी चेहऱ्यावर मारहाण झाली होती तसंच त्यांचं तोंड लाल झालं होतं। माझ्यावर विश्वास नसेल तर सीसीटीव्ही फुटेज काढा असं करुणा मुंडे म्हणाले। दरम्यान वाल्मिक कराडला मिळणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंटची माहिती मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याचं करुणा मुंडेंनी सांगितलंय। 60 वर्षांचा म्हातारा जेलमध्ये बसून दहशत निर्माण करीत असेल तर सत्ताधाऱ्यांना नेमकं करायचं काय आहे असा प्रश्नही मुंडेंनी उपस्थित केलाय। आता या सगळ्या विषयावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत नक्की कमेंट करा आणि मराठी मंडईवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा। धन्यवाद।